उद्यान आपलं आहे पैठणचं, त्या सुद्धा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट जाहीर करायला सांगितलं मी आज, की ते सुद्धा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये. पण पूर्वी मला आठवतं आम्ही महाविद्यालयात असताना त्यावेळेस असा निर्णय आला की वृंदावनच्या धर्तीवर ते विकसित करावं. मी परवा जायकवाडीच्या पाणी पूजनाला गेलो, त्याची एवढी वाईट अवस्था होती की आपल्या संभाजीनगर आणि विशेष मराठवाड्याकरता तो महत्वाकांक्षी प्रकल्प होऊ शकतो. म्हणून आम्ही तो आता एक मोठा पर्यटन विकासामध्ये आम्ही आता आमचं स्वतःचं पर्यटन विकास धोरण आम्ही घेतलेलं आहे महामंडळाच्या वतीने, आणि आता त्यासाठी सल्लागाराची नेमणूक केलेली आपण आता, म्हणजे टेंडरसाठी टेंडर्स गेलेले आहेत. आणि मला वाटतं त्यातून मग हा जायकवाडीचा संपूर्ण प्रकल्प जो आहे, म्हणजे ज्ञानेश्वर उद्यान असेल, तिथं वॉटर स्पोर्ट्स असेल, तो मोठ्या प्रमाणात त्याला आम्ही आता मग महामंडळाच्या मधून विकसित करतोय, की ज्यामुळे लोकांना आज ती पूर्ण जागा वापरत नाहीये दुर्दैवाने. तसं मी आता उजनीचा जवळजवळ पुणे जिल्हा सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणाचा 650 कोटीचा प्रकल्प तयार झालेला पर्यटनाचा. जायकवाडी सुद्धा मोठा होऊ शकतो ना, एवढं जमीन ताब्यात आहे, आपल्या भूसंपादन काही नाही आहे. तर त्या दृष्टीने आम्ही तो एक निर्णय केलेला आहे. माजलगावमध्ये सुद्धा त्या ठिकाणी शैक्षणिक व पर्यटन विकास संदर्भात एक प्रस्ताव आमच्या आला होता, एकात्मिक प्रकल्प करावा. त्याला सुद्धा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट जाहीर द्यावी आणि त्या ठिकाणी निविदा मागवाव्यात असा आपण आज निर्णय घेतलेला आहे. विशेषतः तुळजाभवानीला मी गेलो होतो त्यावेळी रामदारा प्रकल्प जो आहे आता प्रचंड मोठा ते तलाव झालेला आहे. तर त्या ठिकाणी बोटिंग आणि अन्य सुशोभीकरणाचं काम तो तुळजापूर विकास आराखडा तयार करणार प्राधिकरणावर निधी उपलब्ध जे करणार आहे, तो आम्ही निर्णय घेतला काम आपल्या वतीने आपण ते करूया. मध्ये मग काही आपण आपल्या भागामध्ये जुने जे केटीवेअर आहेत, बहुतांशी जुने केटीवेअर 25-25 वर्ष झाले त्या केटीवेअरना त्याची पडझड होते. आता आम्ही सगळ्या केटीवेअरचं रूपांतर साधारण ज्याला तो व्हर्टिकल बॅरेज आहेत त्यामध्ये ते रूपांतर करावं, म्हणजे क्षमता तेवढीच राहणार आहे. पण बऱ्याच वेळा आपण पाहतो केटीवेअर फुटले, वाहून गेले, ते फळ्या काढायला माणसं नाही आहेत. म्हणजे मग त्याला मेकॅनिकल गेट राहतील, म्हणजे मेकॅनिकल ऑपरेट गेट्स राहतील. बंधारी क्षमता तेवढीच राहील, फक्त थोडं मेकॅनाइज करू आपण, म्हणजे ज्या फ्लड कंट्रोलमध्ये. आता तर पुराची स्थिती अशी की काय किती पूर येतील याच्यावर क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट आहे. तर आम्ही बहुतांशी केटीवेअरमध्ये व्हर्टिकल त्या पद्धतीचे गेट्स बसून त्या उपबंधाऱ्याचं रूपांतर करायचं आपण ठरवलं आहे. बऱ्याच ठिकाणी महामंडळाच्या नद्या बाजूला बरेच काही ठिकाणी क्षेत्र खचलेलं आहे, तिथं संरक्षण भिंत बांधावेत अशा प्रकारचा एक निर्णय आपण त्याचा हे करायला सांगितलं सर्वेक्षण त्यांना. मला वाटतं बाकीच्या मग हिंगोली जिल्ह्यातील अनुशेष दूर करण्यासाठी सुकळी व दिग्रस या 2 साठवण बंधाऱ्याकरता आपण आज 225 कोटी रुपयाच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मंजुरी दिली आपण आज. तर तो अनुशेषमधला जिल्हा आहे हिंगोली, दिग्रस आणि सुकळी लघु प्रकल्प आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाकोद व शिवणी टाकळी या 2 मध्यम प्रकल्पाच्या वितरण व्यवस्थेमध्ये बंधनरिकाद्वारे पीडीएन मध्ये आपण 300 कोटी रुपये किमतीच्या कामाचा निर्णय त्यासाठी त्याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे त्या तालुक्यामध्ये साधारण एकूण 9,217 हेक्टर क्षेत्राला अधिक सिंचन लाभ मिळणार आहे. नंतर छत्रपती संभाजीनगरमधील वाकोद प्रकल्पातील पिंपळगाव वळण येथे अस्तित्वात असलेल्या कोपा बंधाऱ्याचे निम्न पातळी बंधाऱ्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे व्हर्टिकल बॅरेजमध्ये रूपांतर करायचं, त्याला 25 कोटी रुपयाच्या कामाला आपण मान्यता दिली आहे. नंतर याच्यामध्ये आपल्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या मागणीनुसार सेल व मानवत तालुक्यातील 54 गावांना पाणी उपलब्ध करून देणे, तसं पूर्णा प्रकल्पातील जिंतूर तालुक्याला पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आम्ही आता आदेश दिलेले आहेत. पाणी उपलब्ध आहे, पण बऱ्याचशा भागांमध्ये जे येलदारी मला वाटते प्रकल्पातून आज पूर्ण क्षमतेने पाणी वापरलं जात नाही. त्यामुळे पाणी उचलून त्या ठिकाणी वॉटर बॉडीज आहेत, तलाव आहेत, मायनर टँक्स आहेत, ते भरून द्यायचा आम्ही आज निर्णय घेतला की त्याचं सर्वेक्षण ताबडतोब करावं
असे आज त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे. कारण पाणी उपलब्ध आहे आणि वापरलं जात. त्याचबरोबर आज सिल्लोड तालुक्यातील पूर्णा नदीवरील जे बंधारे आहेत त्याला आता मान्य केलं आम्ही, पण ते MWR पुढे गेलेलं आहे, राज्यपालाच्या मान्यतेसाठी गेलेलं आहे. आणि मग ते MWRची मान्यता घेऊन आपण ते काम सुरू करू. अजिंठा बंधाऱ्याचे काम सुद्धा जे आहेत त्याचा संकल्पन मंजूर केला आपण, आणि त्याच्या सुद्धा ते SLTC ला सादर करण्यात आलेलं आहे. मला वाटतं त्या सुद्धा कामाला आपण आता 1200 हेक्टरचं काम त्याच्यामध्ये क्षेत्र सिंचनाखाली येईल, त्याला आपण आता मान्यता देतोय. सोयगाव प्रकल्पातून जंगलात आणा प्रकल्पाच्या नवीन बंद नलिकाद्वारे पाणी सोडावं अशी मागणी होती. तर आता नवीनच मागणी आली होती, आम्ही त्याला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि खेळणा प्रकल्पाची उंची वाढवणं, खेळणा प्रकल्प तो आम्ही आज निर्णय केलेला आहे. आज म्हणजे साधारण मला वाटतं एकूणच 1.6 0.8 MM³ तिथं स्टोरेज होऊ शकतं ॲडिशनल, असं आमचा सर्व्हे सांगतोय. जमीन ऍक्विजिशन केलेली म्हणून आणि सुधारणा जमीन ॲक्वायर झालेली आहे, म्हणजे नो नवीन ॲक्विजिशन केलं. मला वाटतं प्रामुख्यानं आता जे मच्छीमाराचं जे काम होतं तर ते सुद्धा आता यापुढे म्हणजे मत्स्य व्यवसायाचं जे काम आहे ते आता महामंडळाच्या वतीने ते विकसित करावं असा आपण निर्णय केलेला आहे. जे मत्स्य महामंडळ वगैरे जे करत होतं तर त्याला कुठे शिस्त राहिलेली नाही आहे. सगळं पाणी प्रदूषित धरणातलं होतं, पाणी पिण्यासाठी धरणातले ते कोणी पाहत नाही, ठेकेदार कोणी माहीत नाही आहे. तर मग जसं आता पर्यटन विकास आम्ही करायचा निर्णय घेतला आहे तसं याचाही निर्णय आपण आता केलेला आहे की हे सुद्धा मत्स्य व्यवसायाचा जो कामकाज कारभार आहे त्या सुद्धा महामंडळाने ते धोरण आणून ते त्या पद्धतीने विकसित करावं. आता म्हणजे पर्यटन झालं, हे झालं, त्यामुळे मला वाटतं आता आपण आता याची नेमणूक केली आहे, फायनान्शियल ॲडवायझरची, वित्त सल्लागाराची नेमणूक केली आहे, आणि प्लस तांत्रिक सल्लागाराची नेमणूक केली आहे. तर ते सुद्धा त्यांना आता फ्रीडम दिलेलं आहे आपण. त्यामुळे त्यांनी जरी त्यांना स्वतंत्र प्रकल्प अहवाल तयार केला तर त्याला सुद्धा आमची काही आक्षेप नाही आहे. परंतु एक बेंचमार्किंग पाहिजे होतं, म्हणून आपण जे आता जे 7 कोटी रुपये खर्च करून केलंय ते एक बेंचमार्किंग तयार झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये ते सुधारणा करतील. मला वाटतं एक मोठं पाऊल आम्ही त्या दृष्टीने टाकलेलं आहे. त्याचबरोबरीनं विशेष करून आज महामंडळाच्या स्तरावर महामंडळाची स्वतःची उत्पन्नाची स्रोत निर्माण करण्यासाठी आता ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी फ्लोटिंग सोलरचा उपक्रम राबवावा. तो आता जायकवाडला आणखीन जो 1000 मेगावॉटचा आपण NTPCचं काम दिलेलं आहे. आणखीन तिथे तेवढ्या क्षमतेचा फ्लोटिंग सोलर प्रकल्प महामंडळात करता येईल का, जिथे जिथे अशा पद्धतीने आणि आणखीन मग जे आता सल्लागाराची नेमणूक करून 100 मेगावॉट होऊ शकतो का, 500चा होऊ शकतो का, 1000 मेगावॉट होऊ शकतो. कारण हे जे आता आपण 1000 मेगावॉट दिलेलं आहे याच्यात फक्त 5% जागा गुंते. म्हणजे ही जे 1000 मेगावॉट NTPC दिलंय ते धरणाची फक्त 5% ते जागा राहणार आहे, क्षेत्र व्यापणार आहे, 5% क्षेत्र फक्त. तर किती जागा उपलब्ध राहणार आहे तर तुम्ही अंदाज करा. नाही, एक दिवस 1000चा. त्यामुळे तर तो एक आपण, आणि आता मुळा डॅम आहे, मुळा धरणावर करता येईल का, जे जे धरणं आपली उपलब्ध आहेत, विशेष करून ज्या ज्या ठिकाणी आपल्या उपसा सिंचन योजना आता मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, धाराशिवमध्ये आहेत, बीडमध्ये आहेत, अशा सर्व ठिकाणी या सोलरायझेशन करून आता त्या ठिकाणी मग कॅप्टिव्ह पॉवर सुद्धा आपल्याला जर नेट मिटरिंग पद्धतीने आपल्या पंपाची गरज भागवता आली आपल्याला, तर मला वाटतं दरवर्षी 10-20 कोटी, 25 कोटी, 50 कोटीपर्यंत आपला विजेचा खर्च आपल्याला वाचवता येईल. ही त्या पाठीमागची भूमिका आहे. शासनाचा पैसा वाचेल, महामंडळ अतिरिक्त उत्पन्न तयार होईल, आणि जे काही प्रकल्प मग निधीअभावी छोटे छोटे त्या भागातले 10 कोटीचे 20 कोटीचे जे निधीअभावी पेंडिंग असतात त्याला किती देता येईल, असा एक पहिला प्रयोग आम्ही आता त्या निमित्ताने निर्णय केलेला आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे आता
अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आपण आता द्यायचा निर्णय केला. त्यासाठी सल्लागार नेमतो आपण कृष्णा खोऱ्यामध्ये आणि इकडे, की जेवढे आपले जेवढे उपसिंचन योजना आहेत, तर त्या सगळ्या उपसिंचन योजनेचं दुरुस्ती देखभाल ही जी आपण इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आहे, मेकॅनिकल डिपार्टमेंट मध्ये मार्फत करतो, त्यांचा ताळमेळ एवढा आहे. आता आम्ही विभागाचं आता एकत्रीकरण करायचा प्रस्ताव प्रक्रिया सुरू केलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ एका जिल्ह्याला एक एसी, 2 एसी आहेत, एक मॅनेजमेंटचं काम करतो, एक कन्स्ट्रक्शनचं काम करतो. तशी तर आवश्यकता नाही आहे, की बरेच प्रकल्प आता पूर्ण झालेले आहेत, त्या पदे पद तसेच राहिलेले आहेत. तर ते एकाच एसी खाली आम्ही आणतो. ते मोठं रिस्ट्रक्चरिंग काम आम्ही हातात घेतलेलं आहे. त्या मनुष्यबळ उपलब्ध होईल नंबर 1. आणि हे जे इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचे लोक स्वतंत्र काम करायचे चीफ इंजिनियरच्या हाताखाली, त्या सगळ्या डिव्हिजन आता त्या संबंधित ईसीच्या अंडर देऊन टाकले. तर त्यामुळे त्यांनी आता त्या विभागाच्या ईसीला रिपोर्ट करायचं आणि तो ईसी अकाउंटेबल राहील. नाही तर एक पंप बंद पडला तर 6-6 महिने रिपेअर होत नाही. नाही, सुरू आहे प्रक्रिया. तर म्हणत होती आपण आता फक्त अंतिम प्रस्ताव दोन्ही ईडीची कमिटी नेमलेली आहे. बहुतेक ह्या महिन्याखेर तो प्रस्ताव येईल आमच्या पुढं मान्यता द्यायला. म्हणजे जे रिस्ट्रक्चरिंग झालं त्याला मान्यता द्यायची. करण्याबद्दलचा निर्णय झालेला आहे. आता आपल्या सर्वांचं मी पुढच्या घेतो. सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज गोदावरी महामंडळाची 87वी बैठक या ठिकाणी आज संपन्न झाली. आणि या निमित्तानं जे काही प्रशासकीय निर्णय आहेत ते आपण नेहमीच घेतोय, परंतु या व्यतिरिक्त जो महत्वाकांक्षी कार्यक्रम आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींचा आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प जो राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेला आहे, त्या अनुषंगिक विशेष करून मराठवाड्यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी आपण जे काही नियोजन केलेलं आहे त्याची विस्ताराने चर्चा होऊन त्याला काही आपण मान्यता दिलेली आहे. विशेष करून पश्चिम वाहिन्याचं पाणी आपण जे गोदावरी खोऱ्यात आणणार आहोत, साधारण 80 TMC पाणी आहे. ते पाणी आणण्याच्या संदर्भात आता प्रकल्प आराखडा आपला जवळजवळ जानेवारीपर्यंत शासनाला सादर होईल. त्याच्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल. साधारण या प्रकल्पाला प्राथमिक अंदाज आहे की साधारण 70,000 कोटी रुपये खर्च येईल. पण ते पाणी आपल्या खोऱ्यात आल्यानंतर त्याचं नियोजन कसं करायचं त्या संदर्भात सर्वेक्षण करून तो एक प्रकल्प अहवाल गोदावरी महामंडळाच्या मार्फत तयार करण्यात यावा असा आज आपण त्यामध्ये निर्णय केला. 2 दिवसापूर्वी मुंबई येथे आपण एक कार्यशाळा घेतलेली होती. त्यामध्ये आपल्या देशातील जे काही प्रमुख पायाभूत सुविधामध्ये किंवा धरणांच्या मध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, खाजगी संस्था आहेत, त्यांना बोलवलं होतं. प्रमुख वित्त संस्था देशभरातल्या त्या ठिकाणी बोलवल्या होत्या आणि आम्ही जलसंपदा खात्याकडून मग ते नळगंगा वेनगंगा प्रकल्प आहे जो विदर्भाचा वरदान ठरणारा प्रकल्प आहे, आपला प्रकल्प आहे जो आहे नदीजोड प्रकल्प आहे जो गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्याचा आहे, असे 3-4 प्रकल्प त्यांच्या पुढे आम्ही सादरीकरण केलंय. हायब्रिड एन्युटी प्रकल्प धोरणाच्या अंतर्गत ते प्रकल्प आपण घेणार आहोत असं प्रकारचं एक नवीन धोरण त्या ठिकाणी त्यांच्या समोर मांडलेलं आहे. मध्ये पूर्वी करायचे, आता हायब्रिड एन्युटी मध्ये तो प्रकल्प आपण माध्यमातून करावं
आणि मग त्या सगळ्या जो 12-13 संस्था आल्या होत्या प्रकल्प त्यासाठी खाजगी संस्था त्यांनी आणि मग वित्त संस्थांनी सुद्धा त्यांच्या मनातल्या काही शंका होत्या त्या उपस्थित केल्या. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचा ही संकल्पना होती की अशा पद्धतीचा वर्कशॉप तुम्ही अरेंज करा आणि त्याला अतिशय चांगलं यश मिळालं. मुख्यमंत्र्यांचे वित्त सल्लागार माननीय प्रवीण परदेशी जे होते आणि अन्य आमच्या शासनातले आमचे अपर मुख्य सचिव होते, सगळे अधिकारी होते. परंतु बऱ्याच गोष्टी आम्हाला बँकांकडून किंवा प्रकल्प अंमल करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या लोकांकडून ज्या सूचना मिळाल्या त्यामुळे त्याचा अंतर्भाव तर करतोय. म्हणजे एक परिपूर्ण प्रस्ताव जो इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली राहील, म्हणजे ज्यामुळं हे सगळे लोक आकर्षित होतील. कारण एक एक प्रकल्प आता नळगंगा वैनगंगा प्रकल्प 80,000 कोटीचा आहे, आपला गोदावरीचा प्रकल्प 70,000 कोटीचा आहे. तर त्याकरता आम्ही अतिशय एक सकारात्मक पाऊल टाकलेलं आहे. 2 दिवसापूर्वी झाल्यामुळे आता आम्ही इंटरनल परत आम्ही बसणार आहोत सगळे अधिकारी, आमचे सल्लागार, आणि मग जे प्रश्न वित्त ज्या संस्थांनी उपस्थित केलेले आहेत किंवा या पायाभूत सुविधांमध्ये काम करणाऱ्या संस्थांनी उपस्थित केलेले आहेत ते आपण ॲड्रेस करू. तर त्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची त्या मान्यता घेऊन आपण ती पुढे कार्यवाही करू. म्हणजे एक मोठं पाऊल आपण टाकलेलं आहे आणि नुसतं काही घोषणा राहिलेली नाही आहे. म्हणजे आम्ही जवळजवळ 60 कोटी रुपये त्या DPR साठी या गोदावरीच्या करता दिलेले होते, 60 कोटी रुपये. तर त्या आता तो DPR जून 2026ला आमच्याकडे सादर होईल, जानेवारी 2026ला. परंतु आम्ही या 2 दिवसाच्या पूर्वी झालेल्या वर्कशॉपमध्ये, कार्यशाळेमध्ये आम्ही त्या सगळ्या कंपन्यांना अधिकार दिलेले आहेत. तुमच्या स्तरावर तुम्हाला जर वाटत असेल की आणखी तुम्हाला नवीन इंजिनिअरिंग काही डिझाईन करायचं असेल, तुम्हाला असं वाटत असेल की आणखीन इकॉनॉमिक होऊ शकतं, काय स्थिती त्याला काही बरोबर त्याला अडचण काही नाही. आता मी बरोबर काय जो ठेकेदार नेमला होता तो डिफॉल्ट झालाय. तो काय मागच्या वर्षी निधी नव्हता, यावर्षी निधी आले, यावर्षी काम पूर्ण त्याच्यासाठी आकृती बंद नाही, त्याच्यामुळे परिस्थिती निर्माण नाही. आता गोदावरीवरची आकृती बंद तो प्लॅन तर अगोदरच तयार आहे. आपल्या लवादामधला प्लॅन तयारच होता गेटवर बांधण्याचा. आता त्याचं रूपांतर आता सगळ्या ठिकाणी मागणी काय लागली आता की हाय लेवल बॅरेजेस बांधा म्हणून. त्याला मान्यता देऊ राहिलो. आता जेवढं पाणी आपलं अडवता येईल त्या लवादाप्रमाणे तेवढं पाणी आता ह्या डाऊन स्ट्रीमला गोदावरीच्या ते आपण त्याचं रूपांतर करतोच आता. म्हणजे काही केटीवरचं हाय लेवल बॅरेजमध्ये करतोय, काही नवीन हाय लेवल बॅरेज बांधण्याचा आता प्रस्ताव केलेला आहे. विष्णुपुरीचं काय आहे की त्याचा विष्णुपुरीचा प्रस्ताव मॉडर्नायझेशनचा होता, ते सगळे खराब झाले. त्यामुळे आता करतोय सुरू. त्याला मान्यता देतो आपण विष्णुपुरीच्या टोटल रेनोव्हेशनला प्रकल्पाच्या. पण भाबळीचा प्रॉब्लेम काय झाला आहे की भाबळी बंधाऱ्यामध्ये जो श्रीराम सागर जो आहे, काय पाचमपोड काय नाव होतं, पोचम पाठ करायचं नाव, ते आपल्याला दरवाजा लावू देत नव्हतं जून मार्च पर्यंत. थोडं विसंगती त्यांच्या काम. आज म्हणजे मला वाटतं किती टीम्स आहे पोचमड? 100 टीम नाही पोचमड किती 26 80 टीएमसी हा 80 मग त्याच्यातून जवळजवळ आता 200 टीम्स पण होऊन गेले यावर्षी. आणि वर ते बंधारे, वर ते धरणाचे गेट काहीतरी लावायचं लवकर उघडत नाही. त्यामुळे मागचा जो एरिया भाबळीच्या भागातला ते बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी सबमर्ज होता. तुम्ही आता हातात घेतलेला मुद्दा तो माझा मी स्वतः प्रयत्न करतोय त्यांच्या मंत्र्यांशी. स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलंय त्यांच्या मुख्यमंत्र्यांना, आणि मी सुद्धा जाऊन त्यांची वेळ घेतोय आता की काय मार्ग निघू शकतो. कारण त्या याच्यातून हा प्रश्न निघायला लागला पाहिजे. कारण त्या 2 भाग येते परत सुद्धा बाबळीमध्ये. काही लोकांना पाणी पाहिजे, काही लोकांनी पाणी अडवलं, जास्त पाणी अडवल्यामुळे शेतीचं नुकसान होतं. आणि 2 प्रवाह आहेत तिथे. आता जो माझा जो आता एवढा अभ्यास झाला त्याच्यावर बोलतो, माझा आम्ही करेक्ट बिफॉर्म रॉंग, पण
तेलंगणा सरकारवर चर्चा करणार. हो करणार एक आपण नवीन पाणी बाहेरचं आणलं. नाहीये. तो राज्यपालांकडे अडकून पडला होता त्या याच्यामध्ये. आता राज्यपालांची आता नवीन नेमणूक झाली की ती मान्यता घेऊन मग MWRची त्याला मान्यता मिळेल. MWR मी पाठवला होता ते राज्यपालाची मान्यता होतं आणि त्याला जे काही कुठे अडचणी आता राहिलेल्या नाही. मी स्वतः त्यात लक्ष घातलेलं आहे शनिदेवगावमध्ये आणि तो आता मला वाटतं राज्यपाल आता नवीन आलेले आहेत त्यामुळे लगेच पाठपुरावा करून ते आम्हाला सुरुवात करता येईल आपल्याला. 70,000 कोटी आणि 80,000 कोटी रुपयांचे जे काम आहे, ते काय कर्जरोखे करणार, कर्जरोखे काढले जाईल. आता तुम्ही वित्तीय संस्थांच्या त्या तयार आहेत, नाही. जाणार आहे का? याचा कालावधी कळत नाही. नाही कसं आहे ते हायब्रिड एन्युटी मध्ये आम्ही मागच्या 8 वर्ष झाले आहे. नाही सांगतो मी त्याचं काहीतरी टाइम तर करायला पाहिजे. ते सांगतो मी हायब्रिड एन्युटी मध्ये आपण काय घेतले प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या आणि त्या वित्त संस्था आणि ज्या ज्या एजन्सीज काम करणाऱ्या आहेत मोठ्या उदाहरणार्थ वेल्सपन आहे अशा मोठ्या संस्था त्यामध्ये काम करतायत तर त्यांना आपण त्या सगळ्या प्रकल्पामध्ये आता हा प्रकल्प जो आहे गोदावरीचा यांना पण 10 वर्ष काल ठेवून दिला आहे. 10 वर्षात पूर्ण करावेत. काही प्रकल्प 7 वर्षात पूर्ण करावेत. हा आपला गोदावरीचा आहे तो मला वाटतं 7 वर्षात पूर्ण करा असं म्हटलं आपण. वेळगंगा मोठा आहे त्याला 10 वर्ष आपण दिलेला आहे आणि त्यासाठी मग त्याप्रमाणे वित्त संस्था जी काम करणारी संस्था जी आज पुढे यायला तयार आहे आणि त्याचा मग त्याच्यामध्ये त्यांना औद्योगिक पाण्याचा वापर असेल पंप स्टोरेज पॉलिसीमध्ये त्यांना हायड्रोचं काम करायचं असेल स्वतः त्यांनी काय यावं पुढं हे पैसे उभे करताना त्यांना याचाही फायदा त्यांनी मिळावा त्यांनी घ्यावा ज्यामुळे त्यांचा प्रकल्पामधला इंटरेस्ट वाढेल गुंतवणूक करतील कर्ज काढतील आणि त्या प्रकल्प वेळ पूर्ण होईल. हा नवीन कन्सेप्ट आता पुढे आणलेला आहे आपण. मराठवाड्याला पण आमच्याकडून दायित्वाची अडचण आहे. तो बोगद्याच्या लेवलची आणि नाही कृष्णा उजनीतून इकडे जे नाही मराठवाड्यात त्याला अडचण काही नाही आहे. मुळात भीमा कृष्णा स्थिरीकरण जे आहे ते आपण जवळजवळ 80 टीएम्स पाणी आपण डायव्हर्ट करतो कृष्णेतून उजनीमध्ये. त्याला आता फायनल स्टेजला आहे त्याला वर्ल्ड बँकेची मदत आहे आपल्याला. तो साधारण जवळजवळ 100 किलोमीटर बोगदा करतो आपण ते पाणी आणण्यासाठी. त्याला काय 2 महिन्याची विंडो असते पुण्याचा पाणी डायव्हर्ट करायचं आपल्याला. त्यामुळे बोगद्याची उंची आता आम्ही हे स्केल ऑफ बोगद्याची साईज वाढवतोय कारण पाणी आपल्याला अधिक चालता आलं पाहिजे नंबर 1. आणि उजनीमध्ये आल्यानंतर जे सिना गोवाला पाणी न्यायचं आपल्याला. आज ते 7 टीएमसी पाणी 23 टीएमसी पाणी द्यायचं आहे आपल्याला त्याला. त्यामुळे आता आपण 16 टीएमसी पाणी उचलतो 7 टीएमसी पाणी उचलतोय आणि 7 त्याला काय काम सुरू आहे आता आय थिंक बाय त्याच्यामुळेच दायित्व नाही आहे त्याला पैसे नाही अडचण नाही काय त्यामध्ये ॲब्सोल्युटली काय प्रॉब्लेम नाही. निधी आहे यावर्षी निधी आहे. पाटील साहेब हे लिहितात. यावर्षी आपण दिलंय त्याला पैसे हा 3 लाख कोटीची आपण जे घोषणा करतो राज्याचं बजेटच नाही त्याचा काही संबंध नाही काही. आम्हाला 20 वर्ष झाले बरोबर साहेब आता असं आहे की शिल्लक आहे. मुळातच आता हा आता फक्त घोषणा करते त्याच्यापूर्वी मराठा वाटण्यासाठी 12,000 कोटी निविदा काढले पुढे काहीच झालं नाही. त्यांना पण 60 ते माझ्या संधी आता मी माझ्या विषयीच बोलू शकतो साहेब. जेवढं माझ्यावर दायित्व होतं ते की मी पूर्ण करू राहिलो ते. संभाजीनगरला लिकर कंपन्या इतक्या आहेत तिथे सगळं पाणी येतं. त्याच्या संदर्भात काय नाही मी काही त्याचा आढावा घेतला नाही आहे म्हणजे व्हेरी फ्रँक म्हणजे उगाच मी काहीतरी तर ते काही MID त्यांना पाणी परवानगी त्यावेळी MIDCने घेतली असेल है ना. आपण काय पाणी परवानगी देत नाही ना. हे तुमचा गैरसमज आहे बरं का तो. हा गैरसमज पहिला काढून टाका. संभाजीनगर नाशिक असं काही तुम्ही कसं करता प्रादेशिक बांधे म्हणतात. साधं काम आहे की पाणी वरून येणार आहे कुठं कोकणातून मग कोकणातल्या चिप इंजिनला जवळ काय म्हणून आपण मुळात ते प्रकल्प ते चिप इंजिनियर कार्यालय ठाण्याला होतं हे लक्षात घ्या. ते ठाण्याहून नाशिकला काय आणलं की एक सब डिव्हिजन नाशिकचं आपण प्रवरी सब डिव्हिजन आपण हलवलं दिले नाशिकला तर जागा देऊन टाकली आणि तिथून त्यांना रोज याला जायचं आहे पालघर जिल्ह्यात जायचं आहे खाली कोकणात उतरायचं आहे म्हणून ते सोयी करता केली. त्याला काही उद्या करता येईल ना पण शेवटी इथं मुख्य अभियंता जाऊन वर काय करणार आहे हा मुख्य प्रश्न आहे. त्यामुळे इथं काही हा होईल ना काय प्रॉब्लेम नाही आहे. ऍब्सोल्युटली दे आर ओपन टू एव्हरीथिंग. तिथं चिप इंजिन राहिला म्हणजे पाणी असं काही नाही फक्त सर्वेक्षणाकरता
प्रकल्पाच्या तयारी करता आपण ते ठेवलेलं आहे तिथे. बाकी इथं आपण इथलं काही घालवत नाही आपण. तुम्ही आता जे काही आगामी पाणी येणार आहे आपल्याकडे नवीन योजनेनुसार, त्याच्या नियोजनाचं आता तुम्ही सध्या लोकांना कामही देतात, पण वॉटर ग्रीडची मूळ योजना होती ती मराठवाड्यात डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी पाहिजे. ही योजना गुंडाळली नाही, मला तिचं काय चालना होणार? ठीक आहे, ती पाणी पुरवठा योजनेच्या वतीने राबवण्यात होती, ती माझ्या खात्याकडनं होती. त्यामुळे मला मी पाहिलं नाही, मी अभ्यास नाही केला त्याचा, पण मी माहिती घेईल आपण म्हणता तर. पण ते पाणी पुरवठा योजनेच्या मार्फत ती राबवण्यात येत होती. माझ्या खात्यामध्ये जे मी बोलतोय ना ते 100% होईल. एवढी तुम्हाला मी खात्री देतो, मी त्याच्यामध्ये काही अडचण नाही. माझं म्हणणं तेच आहे. आणि जायकवाडीमध्ये आज किंवा अन्य खात्या डॅममध्ये आज ठीक आहे, पाऊस चांगले झाले, लवकर धरणं भरली. आज या वर्षी जायकवाडीमधून अतिरिक्त 70 टीम्स पाणी वाहून गेले. म्हणजे जेवढी जायकवाडी क्षमता आहे तेवढं पाणी वाहून गेलं. आता ही आपल्या हातात नाही ते पर्जन्यमानाचे काही सद्यस्थितीमध्ये. पण म्हणून आम्ही आज त्याच्यावर विचार केला की जे आता उद्या अतिरिक्त पाणी आपण आणणार आहोत त्यासाठी हे काय काय आपण तयारी केली पाहिजे त्याचं आज सर्वेक्षण करण्याची सूचना दिल्या. त्याचं आणि ॲडिशनल डॅम्स कॅपॅसिटी वाढवणं सगळं आम्ही आता त्याच्या आहे म्हणून आज सुरुवात केली. आता हे 7-8 वर्ष ते काम चालेल, हे काय उद्या होणार नाहीये, याला तेवढंच वेळ लागणार. नाही, ऑलरेडी ती प्रकल्प पूर्वी त्याने जो दिलेली मागणी होती, विटेकरांची तीच मागणी होती, याची तीच मागणी होती. त्यामुळे पाणी उपलब्ध करून देण्याचा फक्त प्रश्न आहे. तर ते पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आता सर्वेक्षण पूर्ण केलं, पाणी कुठून द्यायचा खरं याच्यावर निर्णय होतात. आता हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे म्हणून आम्ही परवा माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून तो वर्कशॉप घेतला ना, इट वॉज रिअली गुड आयडिया. फर्स्ट इनिशिएटिव्ह होता की आपण काही प्रायव्हेट प्लेयर्स बोलवलेत. म्हणजे मला वाटतं स्टेट बँक कॅपनीच पुढाकार घेतला होता, SBI कॅपनी, ADB आहे, SBI तुमचं ADB होतं. नंतर मला वाटतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे फंड देणारी, दॅट ऑल्सो काम. नाबार्डच्या लोकांनी तर सांगितलं आम्ही पायीवर निधी उपलब्ध करून द्यायला तयार आहोत नाबार्डच्या माध्यमातून. म्हणून ते कसं रिस्ट्रक्चर करायचं तर त्यासाठी एक कसं इट वॉज फर्स्ट इनिशिएटिव्ह. त्या मला वाटतं आम्ही 1 महिनाभरात लेटेस्ट वर्किंग ऑन दॅट काही दाखवूया, काय चांगलं होईल. सामान्य पाणी 6% कमी करण्यात आले. सामान्य पाणी वाटप काही नाही, त्याचा ते इतिहास जुनी हिस्ट्री ना, त्यामध्ये फार काही जुन्या गोष्टी काय चर्चा करतो आपण. पाणी आपलं ज्यादा आणायचं आहे ना आता. नाही, आता माहिती घेत होती. आता आपण काय केलं, एक नवीन कन्सेप्ट आलाय, लो हँगिंग फ्रुट्स म्हणून आहे. लो हँगिंग फ्रुट्स म्हणजे काय की जे प्रकल्प 500 कोटी रुपयामुळे 2 वर्षात किंवा जे निधी पूर्ण होतात त्यामुळे रखडलेले आहेत, असं आपण एक 25,000 कोटी आराखडा तयार केलेला आहे की जे प्रकल्प पूर्ण केल्यामुळे 2 वर्षात त्याचा इम्पॅक्ट येऊ शकेल. म्हणजे मग तो पाईपलाईनचा असेल, कालव्यांच्या नूतनीकरणाचा असेल, कारण बरेच कालवे आता 30-40 वर्ष झालेत, काही धरणाच्या दुरुस्तीचा असेल, तर आम्ही हे सगळं नाबार्डला देतो आता. नाबार्डमध्ये जर साधारण 25,000 कोटी रुपये लागतात. मला संख्या माहीत नाही, इट मे बी मोर दॅन 84, अराउंड 85 वगैरे असते, 85-90 असते. अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊन सुद्धा ते बदलीचे जायकवाडीचे म्हणजे उजवा कालवा चांगला आहे, डाव्या कालव्यात अजून एक तेलपर्यंत पाणी जात नाही. मग त्याच्यासाठी आपण काही करतो नाही. आता मी उजव्या कालव्याची अतिशय वाईट स्थिती होती पूर्वी लाईनिंगला. आता आपण गोदावरीचा डावा कालवा जायकवाडीचा यावर्षी पूर्ण लाईनला घेतलेला आहे. जवळजवळ किती खर्च झाला? 800 कोटी रुपये खर्च करतो आपण. त्यासाठी आम्ही आता प्रस्ताव करतोय की ज्यामध्ये नाबार्डचं फंडिंग आपण घेतो. जसं नाबार्डने आपल्याला 15,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. त्यातले पहिल्या टप्प्यातले 7,000 कोटी रुपये खर्च झाले. दुसऱ्या टप्प्यातले 7,000 कोटीमध्ये आम्ही ते पैसे मागतोय जायकवाडी टप्पा 2 साठी. याच्या म्हणजे पूर्ण जायकवाडीचं लाईनिंग करून सगळ्या चाऱ्या मग पिडियन करायचे.
पीडीएन करायचं, म्हणजे जवळजवळ 80% पाणी 40% पाणी सेव्ह होईल असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आज पाण्याचा मी आढावा घेत होतो मंत्री झाल्यानंतर 40% लॉस आहे आज जायकवाडीच्या त्या कालव्याच्या जीर्ण झाल्यामुळं त्याच्यामुळं. तर म्हणून हे सगळं आपण प्लग करू लायनिंगमुळे पाणी वाचेल. अतिरिक्त योजनांना जे काही भागातले लोक पण ते पाणी मागतायत, मग आम्हाला ते फेर नियोजन आपल्याला करता येईल आपल्याला. नाही आता जे म्हणून आम्ही त्यासाठी नाही ते सांगतो ना, काही ठिकाणी पीडीएनचे प्रॉब्लेम झाले मान्य करतो, काही ठिकाणी त्याची क्वालिटीबद्दल शंका उपस्थित होत्या. म्हणून आम्ही निर्णय असा केला की थर्ड पार्टी ऑडिट करायचं त्याचं सगळ्या पीडीएनच्या कामांचं. त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होती, एक तर त्याच्या गुणवत्ता पीडीएनच्या ज्या पाईप वापरले जातात प्लस ते केलेल्या कामाच्या संदर्भामध्ये परफॉर्मन्समध्ये. आता काही ठिकाणी पीडीएन उत्तम झालेले आहेत, पण काय तर आम्ही तोच अभ्यास केला परवा. कोणता प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये मोहनपुरा. त्या मोहनपुराला मी स्वतः गेलो होतो. मोहनपुराने इथे जो आणखीन एक प्रकल्प आहे त्या शेजारी अजून 20 TMCचा, 20 ते 2 प्रकल्प आहे. तर मी तिथे पहिल्यांदा असं पाहिलं, पण तिथे एकच पीक गावाचं आहे तिथे संपूर्ण 20 TMC पाणी प्रेशराइज इरिगेशन सिस्टीम मधून फक्त पाईपलाईननी 2.25 लाख हेक्टर क्षेत्राला पाणी जातं. जायकवाडी 2.25 हेक्टरला नाही, जायकवाडी 100 TMC आहे, ते तर 20 TMC आहे. क्षेत्र सिंचन पण कुठे सारी नाही आहे, कॅनॉल नाही आहे. इस्रायलच्या टेक्नॉलॉजीवर प्रेशर इरिगेशन सिस्टीम मधून पाणी सगळं, आणि त्या सेक्टरवाईज प्लॉट केले, 1 सेक्टरचा, 50 हेक्टरचा, 100 हेक्टरचा, आणि सेंट्रल कमांड मधून पाणी वितरित होतं. तिथे काही कोणी टच करायला जात नाही, व्हॉल्व हलवायला जात नाही, पंप वापर करायला जात नाही. सगळ्या स्काडावर ती सिस्टीम आधारित केलेली आहे. सर आता पण मोनोक्रॉप आहे तिथे.